हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता संडे आणि संडेचा प्लॅन काहीच नव्हता. उद्यापासून पेपर स्टार्ट होत आहे आणि खूप टेन्शन नाही आलं एवढं तर म्हटलं तर. कारण मी रेग्युलर असते आणि खूप सारे पॉइंट्स, टॉपिक्स कव्हर झालेले आहे माझे. बट स्टिल मला रिव्हिजन वगैरे करायला थोडं डिफिकल्टी जाणारच आहे. कारण मला जे काही समजलं नाही लेक्चरमध्ये मी ते असं करते, की मी ते नंतर करेल. पण नंतर ते नंतरचा मंतर होतो आणि मग आता शेवट पेपराची वेळ आल्यावर मग मला अशी सूद येते, "अरे बापरे! हा टॉपिक नव्हता समजला. मग आता काय करायचं?" आता काही नाही करायचं. डायरेक्ट YouTubeला जायचं किंवा ChatGPTवरनं आपण ते समजून घ्यायचं. असो. तर सकाळी-सकाळी उठले मी. पहिले तर अंघोळ वगैरे केली. स्वच्छच करतात ना अंघोळ आता? हां, सॉरी. तर आज मी नाश्त्यासाठी करणार होते पोहे आणि अरे बाप! मी इतक्या दिवसानंतर खात असणार ना पोहे, म्हणजे खूप जन्मानंतर मी खाते आणि मी बनवलेले स्वतःहून तर खूपच जन्मापासनं. कारण मी लास्ट टाईम खाल्ले असेल तर आय थिंक माझ्या मामींनी बनवले होते. मी त्यांच्या हाताचे खाल्लेले असेल. त्यानंतर मी कधीच नाही खाल्ले. अरे बापरे! अच्छा ठीक आहे चला. अरे यार, मला तुम्हाला सांगायचं होतं मी कसं बनवलं. पण ठीक आहे तुम्ही बघून घ्या आता रेसिपी काय असेल ते. व्हिडिओ थोडा पुढे निघून गेला. तर मग मी दुपारी पोहे वगैरे दुपारी मी परत खाल्लेले पोहे आणि दुपारी जेवण वगैरे पण केलं. तुम्ही बघू शकता मम्मी जेवत होती तर मी रेकॉर्ड केलेलं. त्यानंतर आमच्या शेजारचं हे छोटूसं बाळ याच्यासोबत खेळलेली मी थोडंसं खूप ह्याच्यासोबत नाही, हिच्यासोबत. ती मुलगी आहे ॲक्चुअली. आणि इम्पोर्टंट थिंग की तिचा बर्थडे आणि माझा बर्थडे सेम तारखेला येतो. म्हणजे आम्ही ना 30 तारखेला तुम्हाला सोबत असं झगामगा मला बघा असं दिसू. अच्छा. तर मी इथे डोक्याला हात का लावला, तर तुम्हाला एक गोष्ट सांगायलाच विसरले. मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघा स्टार्टिंग ब्लॉग होते, जिथे मी थोडीशी रडतीये. ते मी रडत का होती माहिती का? कारण माझ्या मम्मीने ना वॉशिंग मशीनचा केबलच काढून दिलाय. कारण तिला असं वाटत होतं खूप आरामात जगतोय नाही का आम्ही, म्हणून तिने मग ते असं केलेलं आणि मग मी इथे हाताने कपडे धुवत होती आणि आता काय रेग्युलर हातानेच धुवावं लागेल गाईज आणि तुम्हाला आता दिसेलच, ठीक आहे. त्यानंतर थोडीशी ओव्हर थिंकिंग करून झोपून घेतलेलं. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्या. बाय, बाय.